नमस्कार. शोभाज मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. दत्त जयंती कशी साजरी करावी, दत्तकृपा होण्यासाठी काय करावं, गुरुचरित्रातला कोणता अध्याय वाचावा याबद्दल माहिती सांगते. 4 तारखेला पौर्णिमा सकाळी 8:38 सुरू होणार आहे आणि 5 तारखेला पहाटे 4:44 संपणार आहे. सत्यनारायण गुरुवारी करावं. तुमच्याकडे दत्त महाराज, स्वामी महाराजांची फोटो किंवा मूर्ती असेल, मूर्तीवर अभिषेक करावा. फोटो स्वच्छ पुसून घ्यावा. फोटो, मूर्ती यांची षोडोपचार पूजा अर्चा करावी. अभिषेक केला असेल तर ते तीर्थ म्हणून थोडं थोडं सर्वांनी प्यावं. तुम्ही घरातही शिंपडू शकता. उरलेलं तीर्थ हे तुळशी सोडून इतर झाडांना टाकलं तरीही चालतं. पिवळ्या रंगाची फुलं आणि हार महाराजांना अर्पण करावं. तुमची इच्छा असेल तर तुम्ही सजावट करू शकता. 4 तारखेला 12:39 आरतीला सुरुवात करावी. 4 तारखेला 12:15 गुरुचरित्रातला 4था अध्याय वाचावा. हा दत्त जन्माचा अध्याय आहे. संपूर्ण अध्याय न वाचता तो 41व्या ओळीपर्यंत वाचावा. वाचून झाल्यावर 3 वेळा दत्त महाराजांचा जय जयकार करावा. नंतर ग्रंथ व्यवस्थित झाकून ठेवावा. उपवास दुसऱ्या दिवशी सोडायचा आहे. तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र पठण करू शकता. स्वामी चरित्र सारामृत पण पठण करू शकता. मंत्र स्तोत्राचं पठण केलं तरीही चालतं. दत्तभावने दत्तचालीसा जे शक्य होईल ती सेवा करावी. ज्या सेवा तुम्हाला माहीत आहे त्यापैकी तुम्ही सेवा केल्या तरीही चालतं. सेवा मात्र आवर्जून करा. मासिक धर्मसूतक विटाळ असेल तर तुम्ही नामस्मरण करू शकता. या दिवशी अन्नदान जरूर करावं. यथाशक्ती अन्नदान करावं. जे तुम्हाला शक्य होईल ते तुम्ही करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद सर्वांना. श्री स्वामी समर्थ.